महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा नगरपालिकेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। या सामाजिक उपक्रमाला नागरिकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। शेकडो रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपली। या रक्तदान शिबिराला बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रमुख उपस्थिती लावून रक्तदात्यांचे कौतुक केले। रक्तदान हे सर्वोच्च समाजसेवेचे कार्य असून अशा उपक्रमांमुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळते, असे त्यांनी यावेळी सांगितले। याप्रसंगी सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष, सभापती, नगरसेवक, नगरसेविका तसेच नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही रक्तदान करून सामाजिक जबाबदारीचे उदाहरण घालून दिले। विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवक आणि नागरिकांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले। शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणावर रक्तसंकलन करण्यात आले असून गरजू रुग्णांसाठी हा रक्तसाठा महत्त्वपूर्ण ठरणार आहे। समाजहिताच्या अशा उपक्रमांमुळे सातारा नगरपालिकेच्या सामाजिक बांधिलकीची पुन्हा एकदा प्रचिती आल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। आज सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवारसाहेब यांच्या स्मृतीस मी माझ्या वतीनं आणि सर्वांच्या वतीनं या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि आमचे सगळ्यांचे नेते, मार्गदर्शक आणि त्यांना महाराष्ट्राचा इन्फ्रामॅन म्हणून आज यांनी स्वतःची ओळख निर्माण केली। मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आहे। त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सातारा शहर, तालुका आणि जिल्ह्यात ब्लड डोनेशन कॅम्प, रक्तदान शिबिर हे मोठ्या प्रमाणावर भरवण्यात आलेले आहे। अतिशय चांगला प्रतिसाद भारतीय जनता पार्टीच्या आव्हानाला लोकांनी दिला आहे, रक्तदात्यांनी दिला आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्रजींची आमच्या सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं होती की समाजोपयोगी काम आपण केलं पाहिजे, ते काम रक्तदान शिबिराच्या माध्यमातून आज आम्ही पार पाडतोय आणि आपल्या सर्व सातारा, जावळी आणि सातारा जिल्हावासियांच्या वतीनं मी देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना भरपूर वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांचं नेतृत्व हे वाढत जावं, अजून मोठं व्हावं आणि त्यांच्या माध्यमातून सातारा, जावळीचा, जिल्ह्याचा सुद्धा विकास देवेंद्रजींच्या माध्यमातून व्हावा हीच सदिच्छा शुभेच्छा देतो।